नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई वाहन चालक या संदर्भाबद्दलचे संभाव्य प्रश्न आहेत तर त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. त्यामध्ये लक्षात ठेवा की लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय होतो, तर तो थांबा हा होतो. लाल वाहतूक सिग्नलचा मुख्य अर्थ थांबा असा होतो. जोपर्यंत हिरवा सिग्नल लागत नाही तोपर्यंत वाहन थांबवून ठेवणं हे बंधनकारक आहे. लुकलुकणारा पिवळा दिवा दिसल्यास काय करावं, तर वेग कमी करून सावधगिरीनं पुढे जावं. जेव्हा पिवळा दिवा लुकलुकत असतो तेव्हा चालकानं वेग कमी करून आजूबाजूच्या वाहतुकीची खातरजमा करून सावध राहून पुढे जाणं हे अपेक्षित असतं. हिरवा सिग्नलचा अर्थ काय दर्शवतो, तर वाहन पुढे घेऊन जावे हा त्याचा अर्थ. हिरवा सिग्नल म्हणजे रस्ता मोकळा आहे आणि वाहन पुढे घेऊन जाण्याची परवानगी आहे. मग ओलांडताना पादचाऱ्यांची काळजी घेणं हे आवश्यक आहे. झेब्रा क्रॉसिंगचा मुख्य अर्थ काय, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठीचा मार्ग म्हणजे झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी असते. वाहन चालकाने पादचारी रस्ता ओलांडताना वाहन थांबवून त्यांना वाट देणं हे गरजेचं. 3.5 मीटर लिहिलेलं चिन्ह काय दर्शवतं, तर हे साधारणतः 3.5 मीटर हे जे अंतर आहे तर हे चिन्ह उंचीची मर्यादा दर्शवतो. म्हणजे 3.5 मीटर पेक्षा उंच वाहन इथून जाऊ शकत नाहीत, अंडरपास किंवा पुलाखालून जाऊ शकत नाहीत आता त्याचा निर्देश असतो. 50च्या वर्तुळाकार चिन्हाचा काय अर्थ आहे, कमाल वेग मर्यादा ताशी 50 किलोमीटर असं. म्हणजे अशा पद्धतीने जर असेल तर या वर्तुळातील आकडा हा त्या रस्त्यावरील वाहनांची कमाल वेग मर्यादा असते. त्यापेक्षा जास्त वेगानं गाडी चालवणं हा काय गुन्हा आहे. त्रिकोणात वरच्या दिशेला जाणारी गाडी काय दर्शवते, तर खडी चढण ही त्यामधून दर्शवते. हे सावधगिरीचं चिन्ह दर्शवतं की पुढे रस्ता हा तीव्र चढणीचा आहे. अशा वेळी योग्य गिअर निवडून सावधगिरीने गाडी चालवावी. उलटा त्रिकोण काय दर्शवतो, तर मार्ग या गिव्ह अवे हे दर्शवतो. म्हणजे या पद्धतीने जर असेल तर उलटा त्रिकोण इतरांच्या मुख्य रस्त्यावरील वाहनांना प्राधान्य देऊन त्यांना मार्ग देण्याचे संकेत देतो आणि चौक ओलांडताना हे चिन्ह महत्वाचं ठरतं. निळ्या वर्तुळावर लाल फुली असलेलं चिन्ह काय दर्शवते, वाहन उभे करण्यास आणि पार्क करण्यास मनाई आहे. हे चिन्ह नो स्टँडिंग ऑर पार्किंग असं सूचित करतं. इथं गाडी थांबवणं किंवा पार्क करणं कायदेशीर गुन्हा आहे. पदपथांच्या बाजूनं सलग पिवळा पट्टा असल्यास काय करावं, तर वाहने उभी करू नये. सलग पिवळा पट्टा म्हणजे त्या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई आहे. हे चिन्ह गर्दीच्या ठिकाणी महत्वाच्या रस्त्यावर आहे. हॉर्नवरती की लाल रेग असलेलं चिन्ह काय दर्शवतं, तर यामध्ये हॉर्न वाजवण्यास मनाई आहे हे दर्शवतं. हे चिन्ह सायलेंट झोन किंवा शांतता क्षेत्र असं सूचित करतं. रुग्णालय किंवा शाळांच्या परिसरात हे चिन्ह प्रामुख्यानं वापरलं जातं. रुग्णालयातील रुग्णांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी 100 मीटरच्या परिघात हॉर्न वाजवणं. बेड खाट हे चिन्ह काय दर्शवतं, विश्रामगृह रेस्टिंग प्लेस हे दर्शवतं. विश्रामगृह जर बघितलं गेलं तर रस्त्यावरील बेडचं चिन्ह प्रवाशांना विश्रांती घेण्यासाठी जवळचा जागा असल्याचं दर्शवतं आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात हे चिन्ह थकलेल्या चालकांना अत्यंत महत्वाचं. आता ड्रायव्हर थकवा. भारतात होणाऱ्या अपघातापैकी 40% अपघात हे चालकाला डुलकी लागल्याने होतात. विश्रामगृहाच्या चिन्हाचं पालन करणं हे जीव वाचवू शकतो. सायकलचं चित्र असलेलं निळे वर्तुळाकार चिन्ह काय दर्शवतं, तर केवळ सायकल स्वारांसाठीचा मार्ग आहे. निळ्या वर्तुळातील सायकलचं चिन्ह त्या मार्गाचा आरक्षित रूप दर्शवतो. या मार्गावरून केवळ सायकल स्वारांनी जाण्यासाठी परवानगी असते, इतर वाहनांना नाही. उजव्या बाणावर तिरकी लाल रेघ काय दर्शवते, तर उजवीकडे वळण्यास मनाई आहे हे त्यामधून दर्शवते. लाल तिरकी रेघ वळणावरील बंदी दर्शवते. चालकाने या ठिकाणी उजवीकडे वळू नये, अन्यथा ते नियमांचं उल्लंघन होईल. यू टर्न वर तिरकी रेघ असेल तर काय यू टर्न घेण्यास मनाई आहे. म्हणजे अनेक व्यक्ती म्हणजे या पद्धतीचं जर चिन्ह असेल तर अनेक व्यस्त रस्त्यावर सुरक्षिततेसाठी यू टर्न घेण्यास बंदी असते. अशा ठिकाणी अचानक गाडी वळवणं मागील वाहनांसाठी जीव घेणं ठरू शकतो.
दोन वाहनं एकापुढे एक असून लाल रेग असल्यास काय, तर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे. म्हणजे हे चिन्ह अरुंद रस्ते आणि धोकादायक वळणावर जिथे ओव्हरटेकिंग करणं जीव घेणे ठरू शकतं तिथे चिन्ह हे बंधनकारक असतं. रस्त्यावर काम करणारा माणूस असलेलं चिन्ह काय दर्शवतो, तर कर्मचारी काम करत आहे हे दर्शवतो. आता हे एक तर चेतावणी देणारं चिन्ह आहे. पुढे रस्त्याचं काम सुरू असल्यानं चालकांना सावधगिरीनं वेग कमी करावा. जनावरांचं चित्र असलेलं चिन्ह काय दर्शवतं, तर जनावर रस्त्यावर येण्याची शक्यता दर्शवतं. म्हणजे ग्रामीण किंवा वन क्षेत्रात रस्ता ओलांडणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहण्यासाठी चिन्ह वापरलं जातं. चालकांनी अशा क्षेत्रात वाहन सावकाश चालवावं जेणेकरून अचानक प्राणी आल्यास अपघात टाळता येईल. अरुंद रस्ता दर्शवणारं चिन्ह काय दर्शवतं, तर पुढे रस्ता अरुंद आहे. म्हणजे हे चिन्ह चालकाला वेगावर नियंत्रण मिळवण्यास प्रवृत्त करतं आणि समोरून येणाऱ्या वाहनांना जागा देण्यास आणि सुरक्षित पार पाडण्यास उद्युक्त करतं. निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास काय करावं, तर गिअर बदलून वेग हा कमी करावा. निसरड्या रस्त्यावर टायरची पकड कमी असतं. अचानक ब्रेक न लावता गिअर बदलून इंजिन ब्रेकिंग वापरणं हे सुरक्षित असतं. विशेषतः डाव्या बाजूला चाला, नेहमी डाव्या बाजूने वाहने चालवा, सिग्नल पाळा, लाल दिवा लागल्यानंतर नक्की थांबा. सीट बेल्ट गाडी चालवताना सीट बेल्ट वापरणं बंधनकारक आहे. मद्यपान टाळा. मद्यपान करून वाहन चालवणं कायदेशीर गुन्हा आहे. गतीची मर्यादा ठरवून दिलेली गती मर्यादेतच राहा. झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांना प्राधान्य द्या. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.